मी म्हणलं पारड्याचीच लोक इथं काठी घेऊन आली होती. पण इथं वहिनी दिसल्या. हा नाही तर नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आईला मी शोधायला आलो तर आमच्या काय सापडी नाही. ह्या दुसऱ्याच्याच म्हशी आम्ही बघून आले. ही आहे सर्किट छान आहे काही. तर चला आईला शोधायला चाललो आम्ही. काय नाही सापडी ना तिकडे एक आंबरे जाणार. पहिले आम्ही असं मी शाळा सांभाळा इकडे यायचे ना. हो का ह्याच्यावर उड्या मारायची. आता नाही येतंय मारायला. मी पहिली अशी पळत येऊन ह्याच्यावर उड्या मारायची. आता काही इथून इतकं पळलं तरी दम लागते. खड्डे केले तर पहिलं असं काही नव्हतं, पूर्ण प्लेन होतं. गाळ काढून येते ते रानाने टाकतात, त्यामुळं हे खड्डे झाले. चल डमो चल. काय करायचे तुला? हां भेटू पुढल्या ब्लॉग आपलं पुढं कंटिन्यू करा व्हिडिओ. ती तिकडे आमची आहे जाऊ का ती तिकडे. सांगितलं ना गपचूप आले. रुसली माया फुगली मायावर रुसली माझी आई. पहिले ह्या हिरीला लय पाणी असायचं. उन्हाळ्यात असं उतरायचं कडीनं पाणी घ्यायचं. असलं पाणी पिलेलो आम्ही इतकं घाण. आता खवळणार आता आम्हाला कशाला आलं म्हणून. आंब काढायला चाललो आता आम्ही. कुठे चाललो डमे? कुठं? चोरायला चाललो. आंबा चोरायला. पहिली मी इकडे शाळा सांभाळायची लग्नाच्या आधी. मी इकडे शाळा सांभाळ्यात. इकडे आई मी इकडे शाळा सांभाळ्यात ना पाहिल्या. विचार परत आल्या व्हिडिओ घेते तुझा. मी पहिले इकडं पूर्ण हिरीने तीन कसलं बी पाणी असायचं ते पाणी पिलेलो. मी लग्न झाल्याच्या नंतर इकडं पहिल्यांदाच आली. हिकडच्या एरियामध्ये म्हणजे तिकडे आहे आमचं रान, तिकडे गेलेलो पण इथं पहिल्यांदाच आली. ही आमरई ना सरकारी म्हणजे गायरा नाही, पण हिथं अधिकार गाजवतात लय लोक. म्हणजे आमचा काय अधिकार नाही आहे. हे गायरान ज्याला जे गरीब आहे ते त्यांना भेटतं वाटतं. तर इथले लोक जास्तच गाजवतात. आणि आता इथं जी पारडी लोक आहेत ती कब्जा करून बसले. आणि जी आमराई होती ती खूप कमी झाली. आई कुत्री लागली माग. अरे धर चंपे धर हिला धर. तिथं तुडीत बघा आंबा 100% पाड लागलेला असा. यातले एवढे काही आंबे एवढे गोड आहेत ना. पहिलं मी काय करायची, मीठ चटणी डबीत भरायची. त्यावेळेस तरी डब्या नव्हत्या, चुन्याच्या वगैरे डब्या मोठ्या. त्या चुन्याच्या डब्याने म्हणजे तुम्हाला काय सांगू लय परिस्थिती आमची हे होती. आणि सांगाय गेल्यावर लई अक्षरशः जे यूट्यूबची लोक आहेत त्यांच्या डोळ्यातनं पाणी येईल. पण ते कसं आहे आपण पर्सनल थोडंसं काही मांडत नाही आहे. तर आता इथं नेमकी लोक आहेत. पारड्याची इतका कोण आहेत आपल्याला माहिती नाही. पारड्याचे नसणार आहेत कारण ते जरा स्वच्छ आहेत. पारड्याची लय घाण राहते. आता कोण आहे ती कोण? आता लग्न झालं भेट नाही कोणाला, पण आंबा खायला दिलं म्हणजे बस. हां कळानात नेमकं लोक कोण आहे. ते आंबानुसार साळायच लागलेत. मला असं वाटतं तसलीच आहेत काय माहिती काय. हे बी साळून नेलं आहे. हे बघा असं वाटतं पिकलेले साळून नेले. कच्चे येतं. हे बघा वर आंबे. हां नाही घेऊ नाही तसला. बघू घेऊ नाही. हात लावू नको आंब्याला, चिकूत असतो. कोणी काय म्हणलं ना मला भांडणं करणार. मी भांडणं करायला मी एक्सपर्ट आहे. चल तेव्हा का हे जे आंबा आहे ना ही गोटी एकदमच एवढी लिंबा एवढी इतकी गोड आहे की विचारूच नका. तो एक आंबा लय गोड आहे. तो इथूनच पिवळा दिसतोय. मी तुम्हाला सांगते मी पहिलीला आलेले म्हणजे रोजच असायचे. चढा मग रोजच असायचे. इथं पहाड दिसतो रे. पाडू शपथ लईच लाल आहे ना. पाडती तुम्हाला दाखवते थांबा. दगडात तर आंबा पाडला. थांब पिकला का बघू दे. इकडं दे चिकूतन.
एवढा लाल आहे पण कच्चा आहे. कच्चा पिकला नाही रे. चला कच्चा आहे. गोड आहे का? लय आंबट आहे. मी म्हणलं पारड्याचीच लोक इथं काठी घेऊन आली होती. पण इथं वहिनी दिसल्या. हा नाही मला काय वाटलं ती वट्टीनी बिट्टीनी दिसलं. हा कशाला ओळखीत तुम्ही ते वटीने आंबा गोळा करा की आणखी. दिसलं तिथून म्हणलं 100% पारड्याची काय की. नाही मी आपली आई तिकडे होती म्हणून म्हणलं चला लय दिवस झाला आमरेत गेलो नाही. लग्न झालं तसं मी पहिल्यांदा आले असं इकडं. आहेत का पिकलेले? हात लावू नको. हां आंबटची आंबे आहेत. बाबा आम्ही एवढे कोकणातले आंबे खाल्ले ते हे असले. आता हे बघा हे तर किती पिवळा दिसते पण एक बी धडाचा नसत. अनकाठी चांगले आंबे खायची सवय लागले असले आंबे खाऊ वाटत नाहीत आहे का ना. हो पहिले आम्ही असलेच खायचो. हे असल्या गोट्या भेटलेले. आता नाही. आता गोड लागले नाही म्हणून आलो आम्ही. सगळे आंबे पडलेले आहेत वर लई येत आणि त्यात वर यांगायचं नाही. वर यांगायला यायचं. आता तिकडून आंब्याकडनं आलो आम्ही. काय नाही चालू का आता इकडे बघ काय नाही चाललो. हां तर चला तुम्हाला म्हणलो ना आता आमचं तिकडं शेड आहे आणि तिकडून इकडे शेंगा खायला म्हणलं एखादा येईल नाही म्हणून आलो. म्हणजे इकडं आली होती म्हणून. तसं तर शक्यतो मला शेंगा नाहीत आवडत खायला पण म्हणलं आता जवळ आलो आहेच तर घेऊन जावं म्हणून आलो आहे. नेवा 2-3 येल खायला आणि शेडवर गेल्यावर भाजावत आणि खावत. आईकडेच म्हशी चारीत होती थोडंसं घेतलंच होतं शूट. कुठं आहे ते मी शेंगा इथं आहेत का वर? हां इथंच आहेत वर असतील वर काय माहिती. आता मीच लय दिवसांनी फिरायली बघा अशी रानात. म्हणजे तिकडे जवळ जी जवळची रान आहेत का त्यात फिरती पण अशा लांबच्या रानाने पहिल्यांदाच फिरायली. लय रान आहेत पण ती कसं पाण्यात गेलेली तळ्यात गेलेली तिथे बघा आंबरे तिकडून आली. इथं विहीर. थांबा आधी रान बघूया मला. मी जायची दुसरी. दररोज जर एवढी चालली तब्येत वाढायचं कामच नाही. किती बी खाण कसं बी राहा. आता पासून तर 2-3 किलोमीटर झाला असेल चालून. घामाला अक्षरशः. चल बाय. कोणी उपटीत आहे शेंगा है ना मी. किती नेलं उपटून बघितले का? येल उपटून नेले बघा. हा भुईमुग थोडाच आहे ह्या वर्षी. उपटून न्यायला इतका उपटून न्यायला म्हणलं काय. त्यात आता डुकर खाऊन किती ठेवते आणि किती नाही. पावसामुळं काय राखण करायला आलेच नाही. बाय तार आहे खाली पडशील. हे बघा हा भुईमुग मला डामे आमचा लागलं का? कसलं उपटायचा? मोठे आबा बाबा एक बरोबर उपटीलस. आता मस्त शेंगा मकाची कणस गतुडं बांधलं भाजायला घेऊन चलो चालू आता शेडवर. तर तुम्हाला वाटत असेल जवळ आहे लय लांब आहे. इथं मध्ये तळ आहे. तुम्हाला जी मागाशी ते मध्ये व्हिडिओमध्ये बघितले असेल मग ते नाही का ते तळ आहे. मग आता हे काय केलेलं आहे खड्डे खांदून शेतामध्ये गाळ टाकल्यामुळं ते खड्डे पडले त्याच्यामुळे दिसून येत नाही. म्हशीसुद्धा तिकडे गेलेलं ऊन तर खूप आहे. काळी महिना हो गई मैया. तर शेंगा बिंगा भाजल्यावर तुम्हाला कणस भाजले थोडासा व्हिडिओ मग शूट करून मग एंड करू आपण. लईच भुका लागल्या होत्या कर. लई भुका लागल्या. ताण बी लागली होती. लिंबू मस्त कांद्याची पात भात आणि चपात्या संपत आल्या. लक्षातच नव्हता व्हिडिओ शूट करायचा. लक्षात आल्यावर घेतला. मशरूम बघा मशरूम आलंय रानात मशरूम. तर तुम्हाला खरंच वाटले मशरूम आहे
मशरूम नाही. हे आम्ही काय माहिती कशाचं येतं आहे उगवून ह्या छत्र्या माहीत नाही मला. संध्याकाळी घरी आल्या जेवण वगैरे झालंय. तर चला म्हटलं व्हिडिओला एंड करावा. हे सेड आहे इथं माझे पप्पा झोपत असतात, वडील झोपत असते, तिथं बाहेर म्हशी वगैरे असतात. तर चला नवीन चॅनलला कोणी जॉईन झालं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा आणि शेअर करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.